काहीही होतं अंतःकरण चांगलं असलं पाहिजे. तुम्ही बोलताना फार गोड बोलता, फार मधुर बोलता, परंतु तुमची माझ्या मनाविषयी असलेली जर भावना जर अंतःकरणात चांगली नसेल तर त्या शब्दांना काही किंमत आहे का? काहीच किंमत नाही. त्यासाठी तुमचं अंतःकरण जे आहे ना ते शुद्ध असलं पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस भारताचा राष्ट्रपती शपथ घेतो, भारताचा पंतप्रधान शपथ घेतो, भारताचा महाराष्ट्राचा त्या विधानसभेचा आमदार शपथ घेतो, खासदार शपथ घेतो, त्यावेळेस तो शब्द उच्चारतो की मी शुद्ध अंतःकरणाने मी माझ्या कार्याचं निर्वहन करेल, म्हणजे मी माझं कार्य जे आहे ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करेल. कोणत्या भावनेने? शुद्ध भावनेने, शुद्ध अंतःकरणाने. ती जी भावना आहे ना ती आमच्या मनामध्ये असली पाहिजे. जशा पद्धतीने आपली भावना असली पाहिजे तशा पद्धतीने भगवंताची भावना आपल्याविषयी असते. भगवंताची भावना कशी आहे? भगवंत ज्यावेळेस सर्वत्र श्री चक्रधर महाराज श्री क्षेत्र डोमेग्रामला आहे, नाट्यवाचार्य ही स्वामींची सेवा करतायत, नेवासाला जातात, नेवासावरून स्वामींसाठी फुलं आणतात, हार बनवतात, रोजचा पूजावसर होतो, स्वामींची सगळी यथोचित सेवा हे नागदेव आचार्य करत आहेत. दिवसांमागून दिवस जातात, एके दिवशी तो दिवस उजाडतो आणि नागदेव आचार्यांच्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो की माझ्यासारखी सेवा स्वामींची कुणीच करू शकत नाही, अगदी कोणीच करू शकत नाही. बस त्यावेळेस स्वामी नागदेवाचार्यांना म्हणतात की नागदया तू आता निघ बाळा, जा तू इथनं. स्वामी म्हणतात बाईसा बाजूला आहे, बाईसांना घडलेला प्रकार काहीच लक्षात येत नाहीये. समोरून जाणाऱ्या नागदेवाचार्याला स्वामी डायरेक्ट असं कसं काय म्हणू शकतात की नागदेवा तू इथून जा. बाईसा म्हणतात बाबा काय झालं? बाई तुम्ही शांत बसा, तुम्हाला समजणार नाही. नागदेवाला स्वामी म्हणताय नागदेवा आता आमची इच्छा नाही की तू आमच्या जवळ राहावं. नागदेवाला स्वामींनी हे अचानक असं बोलल्यामुळे प्रश्न निर्माण झाला की आता नेमकं जायचं कुठे? घरी जावं तर घरी प्रपंच आहे, ना दादोसांकडे जावं तर दादोस अविद्या आहे. जायचं तर कुठे जायचं? आणि त्यावेळेस नागदेव आचार्य स्वामींना म्हणतात की जीजी मी कुठे जाऊ? स्वामी म्हणतात कुठेही जा, परंतु माझ्या डोळ्यासमोर थांबू नकोस. त्यावेळेस नागदेव म्हणतात की जीजी मी परमेश्वरपुराला जाऊ? याच्यावर स्वामी थोडेसे प्रसन्न होतात आणि स्वामी म्हणतात की व्यवहाराची बुद्धी धर्मी उपयोगात आहे. व्यवहाराची जी बुद्धी आहे ना ही माणसाला धर्माला उपयोगाला जात असते. जा, तुला जिकडे जायचं असेल तिकडे जा, परंतु इथे तू थांबू नकोस. स्वामींच्या अशा अचानक बोलण्यामुळे नागदेवाचार्यांचं मन अत्यंत दुःखी झालेलं आहे, अत्यंत दुःखी झालं आहे. स्वामींना दंडवत केला, आपलं साहित्य उचललं आणि रुद्रपूरच्या दिशेने निघून गेले. दिवसांमागून दिवस जात आहेत, त्या ठिकाणी आता श्री प्रभू बाबांच्या जवळ ते गेले. श्री प्रभू बाबांना दंडवत केला आणि श्री प्रभू बाबांना दंडवत केल्यानंतर श्री प्रभू बाबांना म्हणतात बाबा मी इथे राहू? बाबा म्हणतात मेला राय म्हणे ना राहायची म्हणे, राय म्हणे. आता ते त्या ठिकाणी राहू लागले. श्री प्रभू बाबांचं संविधान ते करू लागले. परंतु येताना स्वामींना त्यांनी एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता, जीजी मी रुद्रपुरात जाईन, रुद्रपूरला गेल्यानंतर मी त्या ठिकाणी स्मरण कोणाचं करू, मी चिंतन कोणाचं करू, मी दास्य कोणाचं करू? त्यावेळेस स्वामी म्हणतात की भटो जयाच्या ठाया जाईजे दयाचे चिंतन तीर्थचीच दास्य. ज्याच्या ठायाला जाणार ना त्या श्री प्रभू बाबांचंच दास्य आणि त्यांचं चिंतन करा, आमचं चिंतन करू
नका असं म्हटल्यानंतर त्यांना अधिक दुःख झालेलं आहे. आणि स्वामींचा तो शब्द परत परत मनामध्ये आठवतायत. विजनासाठी कुठेतरी बाहेर जातायत, कुठेतरी विजन करतायत. श्री प्रभू बाबांचं स्मरण आहे, परंतु विचार हे स्वामींचे आहेत. एके दिवशी काही भक्त मंडळी स्वामींना भेटून रुद्रपूरला आलेली आहे. आणि रुद्रपूरला आल्यानंतर त्या स्वामींकडे आल्यानंतर स्वामी त्यांना विचारतात की कसे आहात. भक्तांनी सांगितलं की आम्ही बरे आहोत. म्हटले श्री प्रभू बाबा कैसेही राज्य करीत राहते, जिजी निकेनी राज्य करीत राहते. तेथे नागदेव नामक एक ब्राह्मण असेल. नागदेव नावाचा एक ब्राह्मण आहे का? म्हटले हो असेल. कैसा असेल? जिजी बरं आहे, परंतु मनामध्ये दुःख आहे. त्यावेळेस स्वामी त्यांना म्हणतात की त्यांना निरोप द्या. त्यांना म्हणावं की तुम्ही आता तिथेच थांबा, तुम्ही तिथेच थांबा. असं कोण सांगताय? स्वामी सांगताय. कोणाला? त्या भक्तांना स्वामी ते निरोप त्यांच्या जवळ तो पाठवताय. भक्त आता रुद्रपूरला आले. भक्तांनी श्री प्रभू बाबांना दंडवत केला आणि दंडवत केल्यानंतर नागदेवांना भेटले. तसे नागदेवांनी त्या भक्तांकडे बघितलं, आपल्या जागेवरून उठले, त्यांना दंडवत केला. तुम्ही स्वामींना भेटण्यासाठी गेला होतात का? म्हटले हो गेलो होतो. स्वामींनी माझ्यासाठी काही निरोप पाठवलाय? हो म्हटले पाठवलाय. काही निरोप पाठवलाय? त्यावेळेस ते भक्त सांगतात की स्वामींनी सांगितलं की तुम्ही तिथेच राहा. अंतःकरण छिन्न भिन्न झालेलं आहे, दुःखिस्त झालेलं आहे. बाईसा स्वामींना प्रश्न विचारते की बाबा तुम्ही नागदेवाला का काढून दिलं? स्वामी बाईसांना म्हणतात की बाई गुरुजू अपराधा आला, तो अपराधाला आलेला आहे. त्याच्या मनामध्ये अहंकाराचा घोडा त्या ठिकाणी निर्माण झाला. अहंकार त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि आता जर मी त्याला जर इथून काढून दिलं नसतं ना, तर कौनी की गडबडा पाहिजे अशा एखाद्या खड्ड्यात जाऊन पडला असताना जे इथेची उसंत नाही, आमची आठवण सुद्धा त्याला आली नसती. आणि म्हणून त्याला आम्ही इथून काढून दिलेलं आहे. परत दिवसांमागनं दिवस जात होते. 2 महिने आता संपून गेले. परत भक्तांचा मेळावा स्वामींना भेटण्यासाठी आला. इकडे उदास झालेले नागदेव स्वामींची आठवण करतायत आणि स्वामींना विनंती करतायत. उदास का हो झाले चक्रधरा, तुम्हा आळवितो तुमचा वानरा, तुम्हा आळवितो तुमचा वानरा. हे भगवंता मी तुझी आठवण करतोय, तुला माझी आठवण नाहीये. भगवंत सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा नित्यदिनी पूजावसर, भगवंत श्री चक्रधर महाराजांचं निरूपण, या सगळ्या गोष्टी होत असणारा संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम हा नागदेव आचार्यांच्या दृष्टी समोर फिरतोय. जरी ते रुद्रपूरला राहत होते तरी त्यांचं जे अंतःकरण आहे ना ते स्वामींजवळ आहे. आणि स्वामी अंतःकरणाद्वारे नागदेव आचार्यांना आठवत आहे. नागदेव आचार्य स्वामींची ती मूर्ती आठवून विनंती करतात. बहु कौतुके तू मजला मातृप्रेम दिले, ज्ञानदान दिदले सर्व लाड पुरविले. भगवंता बहु कौतुक केलंय, माझ्यासारखं तू कौतुक कुणाचंच केलं नाही. आणि नुसतं कौतुकच केलं नाही तर तू मला मातृप्रेम दिलेलं आहे. अगदी आईसारखं तू मला सांभाळलेलं आहे आणि मला ज्ञानदान सुद्धा दिलेलं आहे. आईचं आपल्या मुलावर जर प्रेम असेल ना, ज्या आईचं आपल्या मुलावर प्रेम आहे ती आई आपल्या मुलाला अंधारात ठेवत नाही. ती त्याला शासन करून त्या घडणाऱ्या चुकीपासून दूर करून त्याला वाचवत असते. आणि आपला मुलगा चांगला कसा बनेल, तो संस्कारी कसा बनेल, तो हुशार कसा बनेल, तो आध्यात्मिक कसा बनेल, त्या सगळ्या दृष्टीने तो परिपक्व कसा होईल या गोष्टीचा विचार करणारी आई असते. आणि हेच कार्य भगवंताने केलेलं आहे. आणि तो भगवंत हे नागदेव आचार्य आठवत आहे.
हे भगवंता, तुला माझी आठवण नाही येत अशी विनंती करताय. दिवसांमागून दिवस जात आहेत आणि आता आचार्यांनी खानपान हळूहळू बंद केलं. त्यांच्या शरीराची जी अवस्था आहे ना, ही मोठी विचित्र होत गेली. प्राण आता कंठाला आलेले आहे. शेवट एकदा तिसऱ्यांदा हा भक्तांचा मेळावा स्वामींजवळ जातो. स्वामी त्यांना विचारतात की कसे आहात? चांगले आहोत. श्री प्रभू बाबा कैसेही राज्य करीत आती, जी सुखेही राज्य करीत आती. तेथे नागदेव नामक एक ब्राह्मण असे, नागदेव नावाचा एक ब्राह्मण आहे का? म्हटले हो. कैसा असे? आणि कैसा असे म्हटल्यानंतर भक्त सांगतात की जीजी बस काही दिवसाचा सोबती आहे हो, फक्त काही दिवसाचा सोबती आहे. स्वामी सांगतात की जा, आत्ताच्या आत्ता इथं जा आणि माझा निरोप द्या, नागदेवाला द्या. त्याला म्हणावं चल, तुला स्वामींनी बोलवलंय, भेटण्यासाठी बोलवलेलं आहे. आता हे भक्त मंडळी जातात, श्री प्रभू बाबांना दंडवत करतात आणि नागदेव आचार्यांना, त्या नागदेव आचार्यांच्या जवळ जाणार आहे. नागदेव त्या भक्तांना येताना बघतात आणि त्यांच्या मनामध्ये त्यांचं जे अंतःकरण आहे ना, हे प्रवटल्या जातं की आता सुद्धा माझ्या देवाने मला हेच सांगितलं असेल की नागदेवा तू येऊ नको, तिथेच थांब. अरे जर माझा देव जर मला मिळणार असेल ना, तर माझ्या या जगण्याला काय किंमत आहे? काहीच किंमत नाही. भक्त मंडळी जवळ येतात आणि जवळ आलेली भक्त मंडळी नागदेव आचार्यांना सांगतात की भक्तो, तुम्हाला आत्ताच्या आत्ता स्वामींनी बोलवलेलं आहे. आत्ताच्या आत्ता आनंदाच्या त्या भरामध्ये नागदेव मोठ्या ताकदीने उठतायत. अन्न नाही, भोजन नाही, काहीच नाही त्या ठिकाणी, परंतु स्वामींनी बोलवलेलं आहे असं म्हणताच त्यांच्या अंगामध्ये हजार अग्नींचं बळ निर्माण होतं. निघालेले श्री प्रभू बाबांना दंडवत केला. जीजी माझं बोलाविले असेल, मला माझ्या देवाने बोलवलेलं आहे, मी जाऊ? श्री प्रभू बाबा म्हणतात जा. मेला जायची म्हणे, जाय म्हणे तो आता. आणि आता हे निघाले, रस्त्याने जात आहेत. भिक्षा मागताना काय मागावं हे सुद्धा त्यांना समजत नाही आणि म्हणून श्री चक्रधर द्या म्हणून ते भिक्षा मागतायत. रस्त्याने चालताना झोप लागतीये. कुठेतरी झाडाची फांदी ते पकडतात, क्षणभर तिथे विसावतात आणि तसंच पळत सोडतात. श्री प्रभू बाबा नागदेव आचार्यांना आशीर्वाद देत आहेत. गेलेला नागदेव हा डोमेग्रामच्या दिशेने स्वामींच्या भेटीसाठी हा तरफडतोय आणि लवकरात लवकर स्वामींजवळ कशा पद्धतीने पोहोचता येईल असा त्याचा तो प्रवास चालू आहे. आणि आता ते डोमेग्रामला येऊन पोहोचले. स्वामींची आणि आचार्यांची भेट झाली. स्वामी अत्यंत आनंदित झालेले आहेत. स्वामी पुढे आलेले आहेत. जसे नागदेवाचार्य पुढे आले, स्वामींच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा खाली गळतायत. तितक्याच पद्धतीने आचार्यांच्या सुद्धा डोळ्यातनं अश्रूंच्या धारा खाली गळतायत. स्वामींना आचार्यांनी बघितलं आणि स्वामी आता पुढे गेलेले आहेत. नागदेव आचार्यांना आलिंगन दिलेलं आहे आणि स्वामींनी त्या आचार्यांना जवळ धरलं. नागदेव आचार्य स्वामींना आलिंगन देऊन म्हणतात की जीजी क्षमा कीजोजी. मला माझी चूक लक्षात आली की मी एवढ्या दिवसांपासून श्री प्रभू बाबांच्या सन्निधानात होतो. मी विचार केला, मी या ठिकाणी राहत होतो त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की स्वामींनी मला का काढून द्यावं, मी असं काय केलं. ज्यावेळेस मी तिथे गेलो ना, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की अरे मी इतक्या दिवसांपासून या ठिकाणी आहे. स्वामींचं, माझ्या देवाचं माझ्या वाचून काय अडणार आहे? काहीच अडू शकत नाही, कुणाचंच काही अडू शकत नाही. देव हा समर्थ आहे, परंतु देवा मी तुमच्यापासून वेगळा नाही राहू शकत. स्वामी म्हणतात नागदेवा काळजी करू नका, आता इथून पुढे आम्ही तुम्हाला कधीच असं आमच्यापासून दूर करणार नाही. द्रक, स्पर्श, आलाप आणि अंतःकरण या 4 प्रकारे भगवंत आपल्या जीवात्म्याला दान देत असतात. ते जे दान आहे ना, ते दान म्हणजे हे आहे, तो हा जीव स्वीकारत असतो.
किती वेळ झाला संपवायचं? एक 5 मिनिटात आमचं राहिलेली कथा आहे ती संपवतो. अंतःकरणाद्वारे जर परमेश्वराचं जर नामस्मरण केलं तर काय होतं? वाडिराज बाबाजी महानुभाव नावाचे एक थोर संत आमच्या या महानुभावी परंपरेमध्ये होऊन गेले आणि त्या महात्म्यांजवळ काहीतरी 5-50 भिक्षुक मंडळी त्यांच्या सन्निधानात असायची. शास्त्र श्रवण करणारे, शास्त्राचा अभ्यास करणारे, नीतिध्यासन करणारे काही मोजकी लोक समोर बसलेली असायची. इतरांना शास्त्र समजत नव्हतं, मग मागच्या बाजूला बसायची. दिवसात मागून दिवस जात होते. बाबा व्रत होत गेले आणि त्यांच्या मनामध्ये एक विचार निर्माण झाला. आश्रम मार्ग फिरस्तीप्रमाणे असायचा आणि त्यांचा मार्ग श्री क्षेत्र रुद्धपूरला होता. रुद्धपूरला असलेला मार्ग जुन्या काळातली पद्धत अशी होती, आता रुद्धपुरामध्ये थेट स्थानाजवळ गाडी जाते, परंतु जुन्या काळामध्ये रुद्धपुरामध्ये कुणीही पायामध्ये चप्पल घालत नसे. रुद्धपुरामध्ये कुणी शौच करत नसे. का? कारण आमचे विवेकानंद बाबा म्हणतात, रुद्धपुराच्या कशा गटारी भाग्यवंत झाल्या, प्रभुरायाच्या पदकमलाने कृमी उधरल्या, कृमी उधरल्या. हे संपूर्ण जे रुद्धपूर आहे ना, हे संपूर्ण रुद्धपूर त्या ठिकाणी पवित्र झालेलं आहे आणि अशा त्या रुद्धपुरामध्ये आता हा मार्ग त्या ठिकाणी राहतोय. त्या मार्गाची एक व्यवस्था होती. जशा पद्धतीने जुन्या काळातल्या कावडी असायच्या तशाच पद्धतीने त्या शौचाच्या कावडी असायच्या. संपूर्ण मार्गामध्ये त्या कावडीमध्ये शौच करायची आणि ते शौच गावाच्या बाहेर, वेशीच्या बाहेर फेकल्या जायचं आणि ते फेकण्याचं काम एका साधू भिक्षुक महात्म्याने घेतलेलं होतं. ते त्यागी होते. त्यागी म्हणजे प्रपंच करून त्यांनी संन्यास घेतला होता आणि त्यांना 5 नामाव्यतिरिक्त काहीच माहिती नव्हतं. मागच्या बाजूला बसायचे ते, पोथी बिथी त्यांना काही समजत नव्हतं. दिवसांमागून दिवस गेले आणि बाबांना प्रश्न पडला की आता आपली प्रतिष्ठा आपल्याला कोणाला तरी द्यायची आहे. समोर बसलेली विद्वान मंडळी, त्यांच्यामध्ये चर्चा चालायची. 1-1 तास 2-2 तास आचार्यांसोबत चर्चा करायची, बाबांसोबत ती चर्चा करायची. प्रश्न पडला की आपल्या आश्रमामध्ये एवढी ज्ञानी मंडळी, नेमकं आपली जी गादी आहे, आपली जी प्रतिष्ठा आहे, आपलं जे पद आहे, नेमकं द्यायचं कोणाला, उत्तराधिकारी करायचं कोणाला? कारण आपला जो उत्तराधिकारी आहे ना, आपली एकदा निवड चुकली. कारण ही जी धुरा आहे, कोणती धुरा आहे? ही पंथाची धुरा आहे. ही काही प्रॉपर्टीची धुरा नाही. प्रॉपर्टी संपली, माणूस संपला, सगळं काही संपून जातं. परंतु ही जी धुरा आहे ही ज्ञान परंपरेची धुरा आहे आणि म्हणून ती योग्य हातात, ती कमान जी आहे ना, ती योग्य व्यक्तीच्या हातात देणं महत्वाचं आहे. ती कमान आता त्यांनी विचार केला. दिवसांमागून दिवस जात होते. बाबा आजारी पडलेले होते आणि सकाळी पहाटे 3 वाजता त्यांना एक स्वप्न पडलं, एक सूचित पडलं. ते स्वप्न असं होतं की त्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष परमात्मा भगवान परमेश्वराने त्यांना सांगितलं की तुमच्या आश्रमामध्ये असलेला मागे बसणारा, घाण फेकणारा तो 5 नामी भिक्षुक, त्याला तुमचं पद बहाल करा. दुसऱ्या दिवशीच्या पोथीमध्ये बाबांनी ही गोष्ट जाहीर केली. ज्ञानी मंडळीमध्ये रागाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. सगळ्या ज्ञानी मंडळीला वाटू लागलं की गादी आपल्याला मिळेल, परंतु त्या ठिकाणी निवड कोणाची झाली? बाकी तर लोक असे पण म्हणू लागले की घोड़ों की रेस में अब गधी भी दौड़ेगी. चर्चेला उदाहरण मार्गामध्ये विचार करण्यात आला की असं नेमकं होतंय काय? बाबा असं चुकीचा निर्णय घेऊ कसा काय शकतात? परंतु बाबांनी कुठलाही विचार न करता अव्यक्ताची इच्छा, अदृष्टाची इच्छा आणि म्हणून आपली पद, आपली गादी त्यांना बहाल केली. बाबा कैवल्य धामाला निघून गेले. आता या ठिकाणी मोठी गंमत होती. ज्ञानी लोक जर असले तर मग ज्यांचा अभ्यास कमी येते त्यांची काय घेतात? तुमच्या भाषेतून विकेट घेतात.
आता नवीन महंतासाठी बाबांचा सगळं विधी आटोपला. 10 दिवस पूर्ण झाले आणि 11व्या दिवशी संपूर्ण मार्ग मंडळी बसलेली आहे. पोथीची बेल वाजवण्यात आली, घंटा वाजण्यात आला, गादी त्या ठिकाणी टाकण्यात आली, तक्क्या लावण्यात आला, लोड ठेवण्यात आले, पटकर टाकण्यात आलं, उपरणेही ठेवण्यात आलं, पाण्याचा गडूही ठेवण्यात आला. पाठवण्यासाठी आपली पोथीही घेतली, व्यासपीठ म्हणतात ना बाबा, तेही घेतलं. आणि आता नवीन झालेले वालेराज महानुभावांना 1-2 ज्ञानी यांनी आमंत्रण दिलं की म्हटले, महानुभाव तुम्ही आता आमच्या गुरुच्या गादीवर बसले तर आम्हाला शास्त्र निरूपण करा. महात्म्यांनी विचार केला की अरे आपण ज्यावेळेस गुरुजींनी प्रतिष्ठा दिली त्यावेळेस आपण गुरुजींना स्पष्ट नकार दिला, परंतु त्यांनी आपल्याला आग्रहाने या गादीवर बसवलं. परंतु पोथी पान याचा आपला जवळजवळ दूर संबंध नाही. आता करायचं काय, प्रश्न पडला. त्यावेळेस ज्ञानी मंडळींनी त्यांचा अपमान केलेला आहे, लक्षात घ्या. त्यावेळेस ज्ञानी मंडळी काय म्हणते, ओंजाळीने पाणी पिता का महानुभाव, पोथी करा, पोथी करून दाखवा, नाहीतर प्रतिष्ठा सोडा. नवीन झालेले महंत सकाळी रोज स्मरणाला उठायचे. सकाळची 3 वाजेची वेळ होती. भगवंताचं नामस्मरण करता करता भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतके तल्लीन झाले आणि ते स्मरण करता करता त्यांनी दुःख व्यक्त केलं की हे दयागरा, माझी इच्छा नसताना माझ्यावर सर्व जबाबदारी सोपवण्यात आली, परंतु काय करू, मला सहाय्य कर बाबा, देवा मला सहाय्य कर, मला काहीच येत नाही, तुझ्या 5 नामाशिवाय काहीच येत नाही. त्यावेळेस असं म्हणतात की एक ज्योत कुठून तरी आली आणि ती त्यांच्या तोंडामध्ये गेली, ती प्राशन त्यांनी केली. दुसऱ्या दिवशी बाबांनी सांगितलं की पोथीचा घंटा वाजवा. पोथीचा घंटा वाजण्यात आला. ज्ञानी मंडळीमध्ये आश्चर्याचं वातावरण निर्माण झालं. सगळे लोक बसले, शास्त्र निरूपण करायला सुरुवात झाली. ज्यावेळेस बाबांनी शास्त्र निरूपण केलं त्यावेळेस पूर्वी नावाचं ब्रह्मविद्येचं प्रकरण आहे आणि त्या पूर्वी नावाच्या प्रकरणाचा जवळजवळ बाबांनी 6 महिने अर्थ सांगितले. पूर्वी हे प्रकरण केवढे, सृष्टीमध्ये दोने करणे मुंची जेना एके परमेश्वरे विन तोची परमेश्वर निर्व्यव निराकार असे सारो साकार होय अवतरी आपली संविधान दे ते दास्य मोचक. बस एवढ्या पूर्वीचं 6 महिने निरूपण करणारे वालेराज बाबाजी महानुभाव हे महानुभाव पंथातील ज्ञानी मंडळीमध्ये त्यांची ख्याती वाढली आणि त्यांच्याजवळ 1000 शिष्य परिवार निर्माण झाला आणि म्हणूनच त्यांना हजारे वालेराज महानुभाव ही नामसंख्या प्राप्त झाली. काही दिवसांनी दुष्काळ पडला, लोकांना खायला मिळत नव्हतं. अशा वेळेस एक बाबांना प्रश्न पडला की आता आपल्या परिवाराचं करायचं काय, यांना खाऊ घालायचं कसं. त्यावेळेस एक शेठजी त्यांना भेटण्यासाठी आले. अंगावर भाजलेली वस्त्र आहे, पांढरे वस्त्र आहे, धोती घातलेली आहे, कुर्ता आहे, डोक्यावर कडक कांजीची टोपी आहे, हातामध्ये ब्रेसलेट आहे, बोटांमध्ये अंगठ्या आहेत, गळ्यामध्ये लॉकेट आहे, गोरापान दिसणारा, पेदार दिशा असणारा असा हा मारवाड्यासारखा दिसणारा हा सज्जन नेमका आहे कोण. त्यांनी तो आला मार्गात, बाबांना दंडवत केला आणि बाबांना सांगितलं, बाबा माझ्याकडनं आपण 4 महिन्याचा चातुर्मासीचा दंडवत स्वीकार करावा. 1000 लोकांना 4 महिने खाऊ घालायचं आहे. तुम्ही आता चिठ्ठ्या उचलल्या, तुम्हाला एका दिवसाचा खर्च किती येतो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 4 महिन्याच्या चातुर्मासीचा दंडवत या सावकाराने घेतला. 4 महिन्याची व्यवस्थाही राहण्याची केली. 4 महिन्याची व्यवस्था केली. दररोज मार्गात येत असत, देवपूजा करत असत, साधूंना दंडवत करत असत, पोथी श्रवण करत असत. दिवसांपासून दिवस गेले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4थ्या महिन्याला सुरुवात झाली आणि आता 4था महिना संपत आला. परंतु 3 महिन्यापासून एकटा मारवाडी मार्गात येतोय, त्याची बायको येत नाही, पोरही येत नाही, नातेवाईक येत नाही, कुणीच येत नाही. मार्ग मंडळीला प्रश्न पडला की याची कुणीच येत नाही. एके दिवशी मार्ग मंडळी म्हणतात की म्हटले, दादा तुम्ही रोज मार्गात येता परंतु तुमची पत्नी येत नाही, मुलं येत नाही, याचं कारण काय, त्याची भेट घालून द्या ना, आमची ओळख करून द्या ना.
ते म्हणतात हो हो करेल करेल, हो हो करेल करेल, असं करत करत 4 महिने संपून गेले. शेवटच्या दिवशी मार्ग मंडळी आग्रह करते की आम्हाला तुमच्या परिवाराला भेटायचं आहे. शेवटी अधिकरण आचार्य श्री बाबाजी म्हणतात की मला तुमच्या परिवाराला भेटण्याची इच्छा आहे. त्यावेळेस ते म्हणतात की बाबाजी ठीक आहे, मी तुम्हाला माझ्या परिवाराची भेट घालून देतो. ते म्हणतात की आम्ही तुमचं घरही पाहिलं नाही, मी माझं घरही तुम्हाला दाखवतो. आता मार्ग मंडळी मार्गक्रमण निघाली. 4 महिन्याची चातुर्मास संपली, सुकाळ पडला, मार्ग निघाला. पुढे मारवाडी चालतोय, मागच्या बैलगाडीमध्ये बाबाजी बसलेले आहेत, इतर बैलगाड्यांमध्ये मार्ग मंडळी, काही तरुण भिक्षुक मंडळी पुढे चालतायत. कोणाच्या हातात गोरखनाथ नाही, कोणाच्या हातात काही आहे. आणि असं करत करत आता हा मार्ग चाललेला आहे. 1000 लोकांचा हा मार्ग चाललेला आहे. पुढे मारवाडी चालतोय. मोठं असं पिंपळाचं झाड आलं आणि ते झाड आल्यानंतर तो मारवाडी म्हणतो की बाबा तुम्ही विचारत होतात ना माझं घर कुठे आहे, हे माझं घर आहे. आणि असं दाखवून तो त्या ठिकाणी अदृश्य झाला. त्या ठिकाणी एका मुंजाने 4 महिने मार्ग सांभाळलेला आहे. 4 महिने. ही ताकद कशाची आहे? ही अधिकरणाची ताकद आहे. ही ताकद कशाची आहे? अंतःकरणाद्वारे परमेश्वराचा आठव केला त्याची ही ताकद आहे. आणि म्हणून आमचे सर्वज्ञ म्हणतात की दस आलाप अंतःकरण 4 प्रकारे वेद संचरते. 4 प्रकारे जीवाला परमेश्वर दातृत्व करत असतात. आजची सेवा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. तुमचा